चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मना ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. रामकृष्ण हरी. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता हे नेमकं नवनीत घ्यायचं आहे आणि बाकी वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग हे आपण बघितलंय. माऊली खूप सुरेख पद्धतीने एक एक विषय समजवत जातात. नवनीत घ्यायचं आहे, अनंताला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे माऊली जात आहेत. ते म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मना. हे लक्षात घ्या. एक हरी आत्मा हे माऊलींच्या हरिपाठातलं महावाक्य आहे. एक हरी आत्मा हे महावाक्य आहे म्हणतो मी. आत्मा आणि हरी एकच आहे. आता आत्मा आणि हरी एकच कसं आहे ते नीट समजून घ्या. आपल्या अंतःकरणात प्रतिबिंबित झालेल्या हरीला, मी काय नीट ऐका, आपल्या अंतःकरणात प्रतिबिंबित झालेल्या हरीला जीव म्हणतात. हरीला जीव म्हणतात. माझ्या अंतःकरणात हरीचं प्रतिबिंब आलं पाहिजे. प्रतिबिंबित झालेल्या हरीला जीव म्हणत असतात. आणि एका चैतन्याची जीव शिव ही दोन प्रतिबिंब आहेत. त्यामुळं हे महावाक्य हे लक्षात ठेवायचं. एक हरी आत्मा. आत्मा हरी एकच आहे, दुसरं काही नाही. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मना. आता हे इथे खरी गंमत आहे. गंमत काय? वाया तू दुर्गमा न घाली मना. आम्हाला दुर्बोधतेची, अवघड वाटेनं जाण्याची इतकी सवय लागलेली असते ना, इतकी सवय लागलेली असते की आम्ही ही दुर्बोधता सोडत नाही. म्हणून मला तो अनंत फंदीचा फटका फार आवडतो. बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको संसारामधी ऐस आपला उगाच भटकत फिरू नको. बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको. दुर्बोधतेची इतकी हौस. साधी गोष्ट आम्हाला साध्या पद्धतीनं समजून सांगणारा माणूस भेटला की हा काहीच नाही, वरवरचं ज्ञान आहे, उथळ आहे असं म्हणायला सुरुवात होते. पण उगाच प्रमेयात्मक मांडणी करायला लागलो की आम्हाला वाटतं अरे बापरे, काय समजलं? काहीच नाही समजलं, पण छान बोलला बरं का. काहीच नाही समजलं पण फार छान बोलला. मग फार छान बोलला हे कसं? का तर काहीच नाही समजलं. काय समजलं नाही हे सांगायला तरी काही समजावं लागतं ना. म्हणून दुर्बोधतेनं मांडणी करणारी माणसं आम्हाला खूप ज्ञानी वाटायला लागतात. ह्या दुर्गमाच्या वाटेला जाऊच नको. ईश्वराची प्राप्ती करायची आहे ना, देव प्राप्त करून घ्यायचं आहे ना, तर लक्षात ठेवायचं अत्यंत सोपा मार्ग. बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको. धोपट मार्ग कोणता? विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचा जयघोष. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या षडाक्षरी मंत्राचा जप. या मंत्राचा जप करत करतच तुम्ही मुक्ती प्राप्त करू शकता. अगदी सायुज्यता प्राप्त होते. हो, सायुज्यता प्राप्त होते. हे आमच्या लक्षातच येत नाही. आम्ही अडकून पडतो त्याच्यामध्ये दुर्गमतेत. मग पूजा कशी केली पाहिजे? सोवळंच नेसलं पाहिजे, मग ते पूर्ण रेशमी वस्त्र असलं पाहिजे, प्युअर सिल्क, सळसळ सळसळ वाजणारं, मग पाणी तांब्याच्या भांड्यातच असलं पाहिजे, मग तो तासभर अभिषेक झाला पाहिजे. आजकाल मी एका ठिकाणी गेलो होतो पूजेला, मंदिरामध्ये, आणि मंदिरात गेल्यावर तिथे काही अशी श्रीमंत माणसं जमा झाली होती आणि त्यांची एकमेकात चर्चा चालू होती. ते म्हणाले आपने पूजा कौन सी की? उत्तर भारतातलं मंदिर होतं ते. ते म्हणाले आम्ही ही पूजा केली. आता मला वाटलं हे शिवमंदिर आहे म्हणजे किमान महिम्नाची अभिषेक केला असं म्हणतील, लघुरुद्राचा अभिषेक केला म्हणतील, रुद्राचा अभिषेक केला म्हणतील. नाही हो, हे कोणत्या मंत्रांचा अभिषेक केला सांगत नव्हते. ते सांगायचे मैंने 5000 वाली पूजा केली. अच्छा 5000 वाली की? म्हणजे 10,000 वाली की. 5,000, 10,000, 21,000 रुपये द्यायचे आणि रुपयातली पूजा करायची. पूजा रुपयाची झालेली असते, शिवाची नव्हे. दुर्गमात जायचंय. वस्त्र अशी असली पाहिजेत,
अहो धूतवस्त्र असली पाहिजेत, आणि धूतवस्त्राच्या पेक्षाही धूत मन असलं पाहिजे, शुद्ध मन असलं पाहिजे, आणि मुख्य म्हणजे अर्पण करण्याची वृत्ती असली पाहिजे. वृत्ती असली पाहिजे. ती आमच्याकडे असते का? जर अशी वृत्ती नसेल अर्पण करण्याची तर दुर्बोधतेने केलेली पूजा व्यर्थ जाते, व्यर्थ. वाया तू दुर्गमा न घाली मना. तुझ्या नावाशिवाय तुझी दक्षिणा आम्ही तुम्हा काय देऊ, हे आलं पाहिजे. हा जीव तुझ्या चरणी वाहिला आहे आणि तुझी दक्षिणा मी देऊ काय? कोणती दक्षिणा द्यायची दुसरी? हे सगळं तुझंच आहे, तुझ्यामुळे मी आहे, आणि मी तुझ्या चरणी अर्पण व्हायला आलोय. देवा, तू जो काही आहेस ना तो मी आहे, मी जो काही आहेस ना तो तू आहे, आणि यातून तुझ्या दिलेल्यातून काहीतरी मी बाजूला काढायचं आणि तुला काहीतरी द्यायचं. कसं शक्य आहे? अरे जितके कपडे स्वच्छ आहेत ना तेवढं माझं मन स्वच्छ आहे, आणि या स्वच्छ मनाने मी तुझ्या नावाचा जयघोष करतोय. विठ्ठल 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 हा जयघोष चालू आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी नाही का पांडुरंगांशी भांडण मांडलं होतं? पांडुरंगाशी, तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, तरी कीर्तन रंग सोडू नये. काही होऊ दे, मस्तक तुटू दे, डोकं फुटू दे, शरीर नष्ट होऊ दे, तरी कीर्तन रंग सोडू नये. ते म्हणतात ते काही नाही, देव जरी आम्हाला आपलं मानायला तयार नसेल तर आम्ही देवाला फोडायला तयार नाही आहेत. तुकोबारायांनी खूप छान सांगितलंय. दुर्गमतेकडे उगाच जातो आपण. एकदा त्याला अर्पण करून बघा ना स्वतःला, त्याच्या नुसत्या नामाचा विचार. अरे तो जर जीव आणि शिव एकच आहे, जीव आणि शिव एकच आहे, तर आम्ही उगाचच बाहेर शोधायला जातो, आणि मग हे करूया ते करूया, ही दुर्बोधता करूया, इतकं अवघड अवघड काही करूया. काय गरज काय? त्याला पूर्णतः अर्पित व्हा, तुमचं काम होऊन जातं. म्हणून दुर्गमाच्या मागे लागू नका. कारण वैकुंठवासी व्हायचं असेल ना, वैकुंठवासी, तर लक्षात ठेवायचं हरिवासी झालं आहे. हरी हाच वैकुंठ आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. उगाच नाही येते. हरी हाच वैकुंठ आहे. तुम्हाला एक सांगू, गोपिकांनी फार छान सांगितलं बघा या विषयामध्ये. म्हणजे त्यांनी मार्गदर्शन करताना उद्धवालाही मार्गदर्शन केलंय, त्यांनी नारदाला, गोपिकांनी उद्धव नावाच्या महात्म्याला मार्गदर्शन केलंय, नारदासारख्या महान ऋषींना मार्गदर्शन केलंय, आणि सांगितलंय की देव काय असतो. गोपिकांनी अवघड पूजा मांडली होती का? त्या कधी असं छानपैकी सोहळ्यातली रेशमी साडी नेसून, छान कुठल्या तरी वेगवेगळ्या नद्यांचे पाणी आणून अवघड अवघड वाटणारी मंत्र, महिम नप्पारंते परमविदुषो यज्ञ सदृश्य म्हणत गेल्या होत्या? नाही. किंवा अजून कुठला मंत्र म्हणत गेल्या होत्या? स्थिरे रंगे स्तुष्टवान सस्तनोभी, लवकर म्हणता येत नव्हतं मला, पटकन आजी जीव घालत नव्हती ते म्हटल्याशिवाय. या अवघडात नाही गेल्या त्या. त्यांना एकच कळत होतं, एकच कळत होतं. काय कळत होतं? आत हरी बाहेर हरी, हरीची घरी कोंडिले. आत हरी आहे, बाहेर हरी आहे, आणि हरीला तर घरात कोंडलाय, तो सगळीकडे आहे. आता हरीनी कोंडलाय का हरीला कोंडलाय हाही संभ्रम आहे गोपिकांच्या मनामध्ये. कारण बाहेर बघू तर तो माझ्या जवळ आहे, माझा मुलगा म्हणून माझ्या जवळ आहे, माझा पती म्हणून माझ्या जवळ आहे, माझा बाप म्हणून माझ्या जवळ आहे, माझ्या आयुष्याचं सर्वस्व तो म्हणून माझ्या जवळ आहे. अशा सर्वस्वाच्या क्षणी हरी जर माझ्याकडे असेल ना, म्हणजे आत हरी बाहेर हरी, हरीची हरीने घरी कोंडिले, हे जर असं असेल ना, तर मग वेगळीकडे कुठं असेल? भरला घनदाट हरी दिसे. घनदाट, हा नुसता नाही, घनदाट भरलेला आहे. घन आणि दाट, गच्च भरून आहे तो, चराचरात व्यापलेला आहे, चराचरात भरलेला आहे. आणि असा भरलेला हरी तोच वैकुंठ आहे. त्यामुळं आपण त्याच्या नामाचा गोडवा सोडून देऊन, त्याच्या नामस्मरणाचा गोडवा सोडून देऊन इतरत्र उगाच दुर्गमात नको जायला ना. सोपं आहे ना. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. कसं घ्यायचंय? नवनीत जसं घेतो आणि बाकी सगळ्या गोष्टी सांगून बाजूला ठेवतो.
लक्षात घ्या, माऊलींनी वेद पुराण शास्त्र वाईट आहे असं म्हटलेलं नाही आहे. त्यांनी काय सांगितलंय, आपली अडचण एक आहे की वेद पुराण आणि शास्त्रांच्या नुसार आपण वागायला जातो आणि प्रत्येक ठिकाणी एक वेगळेपण आपल्याला जाणवतं. पुराणातली कथा वेदांच्या मधल्या शिकवणीच्या नुसार असू शकत नाही, काही वेगळं असू शकतं. मानवी भावभावना जिथे येतात तिथे अडचण येते. अशा वेळी हे करावं की ते करावं असा प्रश्न आपल्या समोर येतो. आणि अशा हे करावं की ते करावं या प्रश्नाच्या उत्तरादाखल आम्ही गडबडून जातो. मग धर्मपंडितांच्याकडे जातो. मग ते पंडित काहीतरी वेगळं सांगतात. हे योग्य की ते अयोग्य असं सांगतात. यावेळी करावं की त्यावेळी करावं असं सांगतात. ही पूजा करावी की ती पूजा करावी असं कळत नाही. अहो, या सगळ्यामध्ये करायचं राहून जातं ना, त्याचं नामस्मरण राहून जातं ना. म्हणजे कसं करायचं या वादामध्ये जे करायचं आहे ते राहून जातं. असं नको ना व्हायला. म्हणजे त्या नवाब साहेबांच्या गाडीसारखं, पहिले आप में गाडी छूट गई, तसं पहिल्यांदा काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतो. आमच्या सगळ्यांच्या समोर पडणारा हा प्रश्न माऊली दूर करायला सांगतायत. मंथुनी नवनीता तैसे ज्ञानंता, धर्म वेद शास्त्र या सगळ्यांच्या मध्ये 18ही पुराणे हरिसी गाती असं माऊली ठासून सांगतात. आणि जे हरीला गाण्यासाठी, हरीचं कौतुक करण्यासाठी जे निर्माण झाले आहेत ते नामस्मरण आम्ही घेतलं तर हा सगळा संभ्रम दूरच होईल की. नमस्कार.